नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण बॉटम कीज शिकणार आहोत. सोनाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण मराठी टायपिंग शिकत आहोत. फिंगर कशा प्रकारे ठेवायची ते बघा. फिंगर आपल्याला याच प्रकारे ठेवायची होम रोवरती. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण होम रो, ॲपर रो शिकलो आहोत. आज आपण बॉटम रो शिकणार आहोत. तर बघून घ्या, फिंगर आपल्याला होम रोवरतीच ठेवायचे आहेत. बॉटम रोची कीज प्रेस करायची आहे या प्रकारे. तर कोणत्या केजवरती कोणता अक्षर आहे ते बघणार आहोत आपण. इथं पाय मोडला जातो. इथं ग, ब, अ, ई, स्पेस. या साईडने इथं द, नंतर इथे इथं न, ए, द आणि ओ स्पेस. फिंगर आपल्याला या प्रकारे ठेवायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपला अक्षराचा र, ग, ब, अ, ई. त्याच्यानंतर ध, न, ए, द आणि ओ स्पेस. अशी प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला. इथं पाय मोडला जातो. इथं क, ब, अ, ई, स्पेस, ध, न, ए, द, ओ स्पेस. परत फिंगर म्हणून रोवरती आणायचं. इथं अक्षराचा पाय मोडला जातो. इथं र येतो. इथं ग, मधल्या बोटावरती येतो. ब, अ, ई, स्पेस, या साईडने इथे द, न, ए, द, ई, स्पेस.
प्रेस करायचे आहे 1 तास. स्पेस द न ए आणि द स्पेस. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आधी होम कीज शिकलो, नंतर ॲपर कीज, आता बॉटम कीज शिकत आहोत. हे जे बटन मी या फिंगरने प्रेस करायचं आणि हे जे या फिंगरने प्रेस करायचं, हे जे कीज या बटन प्रेस विद्यार्थी मित्रांनो बॉटम कीज आपण शिकत आहोत. आपल्याला प्रेस या फिंगरने द्यायचा आहे. और बॉटम कीज प्रेस करायची. तर कोणत्या फिंगरवरती कोणतं अक्षर येतं ते लक्षात घ्या. इथे अक्षराचं खाली जो आपण पाय मोडतो ते अक्षर येत असतात. तर ग, ब, अ, ई स्पेस द, न, ए, द स्पेस. या प्रकारे आपल्याला टाईप करायचं आहे. ते बघा इथे कोणत्या वृत्तावरती कोणतं अक्षर येतं ते बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. हे जे वर्ड आहे एक एक शब्द 5 लाईन टाईप करायचे आहेत. एक एक शब्द 5 लाईन. विद्यार्थी मित्रांनो आज लेसनचा आपला 3रा दिवस आहे. तर आपल्याला एक एक लेसन 3 दिवस प्रॅक्टिस करायचे आहे. त्यानंतर हा जो शब्द आहे तो टाईप करायचा आहे इथपर्यंत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण होम कीजबद्दल बघितलं आहे. नंतर ॲपर कीज, आता आपण बॉटम कीज ही बघत आहोत. तर फिंगर बघून घ्या. याच प्रकारे आपल्याला होम रोवरतीच फिंगर ठेवायचे आहे. होम रोवरती ठेवून ॲपर कीज आणि बॉटम कीज
प्रेस करायचं आहे. आणि कोणत्या बटनवरती कोणतं अक्षर आहे हे लक्षात ठेवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आधी कीबोर्डची पूर्ण माहिती घेतलेली आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या आधी. कोणत्या कीजला काय म्हणतात ते बघितलं आहे का. या प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. रोज 1 तास 3 दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिफ्ट प्रेस करून कोणते अक्षर येते ते बघणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये शिफ्ट दोन्ही साईडची शिफ्ट प्रेस करून जे अक्षर येतं ते बघणार आहोत. धन्यवाद.